नमस्कार. काल मी एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरून सादर केला होता, ज्यात भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी सामान्य मतदारांची कामं करावीत, त्यांना प्राधान्य द्यावं हे सुचवलं होतं. या व्हिडिओत मी एक घटना सांगितली होती, एक घटनेचा उल्लेख होता. ती पुण्याच्या कोथरूडमधल्या एका भारतीय जनता पक्षाच्या मतदार भगिनीबाबतची होती. या महिलेनं मला जो संतप्त फोन कॉल केला होता तो यासाठी की मी हरियाणात हिंदू एकवटला आणि भाजप जिंकलं याबाबत बोललो होतो. पण जे हिंदू निव्वळ हिंदुत्वासाठी भाजपला मतदान करतात त्यांचीच कामं भाजपचे लोकप्रतिनिधी करत नाहीत असा त्यांचा आरोप होता. त्यात असंही होतं की आम्ही यूट्यूबर्स हिंदुत्वाच्या नावाखाली लोकांना प्रभावित करणारे व्हिडिओज करतो आणि हिंदुत्वासाठी मतदान करा असं सांगत असतो. पण त्याच हिंदुत्वाच्या नावावर मतं मिळवून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींकडून पुढे मतदारांची कामं होत नाहीत. मग याला तुम्ही यूट्यूबर्स देखील तितकेच जबाबदार नाहीत का, असा एक प्रश्न विचारला होता. प्रश्न लाख मोलाचा होता. या महिलेचं काम ज्या खासदार महोदयांकडे होतं त्यात मुरली अण्णा मोहोळ, जे केंद्रात सहकार खात्याचे राज्यमंत्री देखील आहेत, त्यांच्या कार्यालयाकडून सामान्यांच्या प्रश्नांवर तातडीनं अंमलबजावणी होत असते. हा आजवरचा माझा ऐकीव अनुभव असल्यानं मला देखील आश्चर्य वाटलं की मुरली अण्णांच्या कार्यालयाकडून अशी हेळसांड कशी झाली. पण कसं आहे, जेव्हा तुमच्या हिंदुत्वावर बोट ठेवलं जातं तेव्हा कुठलाही कट्टर हिंदू प्रक्षुब्ध होऊन उठतो. मी तात्काळ त्या महिलेचं काम करा असा निरोप अण्णांच्या एका कार्यकर्त्याजवळ दिला. किमान त्या ताईंना फोन करून त्यांची व्यथा तरी ऐका आणि मंत्री महोदयांना परिस्थितीची जाण करून द्या, अवगत करून द्या. पण झालं काय, मी हा जो व्हिडिओ केला काल तो सरसकट सगळ्याच लोकप्रतिनिधींना उद्देशून होता. तर विजय दृष्टिक्षेपात असताना कुठलाही माज मस्ती किंवा दुर्लक्ष करून आपण हातातोंडाशी आलेला घास वृथा वाया घालवू नये यासाठी मी पोटतिडकीनं बोललो होतो. पण याचा परिणाम उलटा झाला. तो असा की पुण्यातल्या एका तरुण तडफदार आणि कार्यक्षम खासदार जो पहिल्याच टर्ममध्ये मंत्री होतो त्या एका प्रामाणिक लोकप्रतिनिधीच्या आजवरच्या चांगल्या कामांवर पाणी फेरलं गेलं. विरोधकांनी तो व्हिडिओ एक नरेटिव्ह सेटिंगचं साधन म्हणून वापरला. माझ्या एका व्हिडिओनंतर मला किमान 100 मेसेजेस असे आलेत की ज्यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या सामान्य मतदारांना त्यांच्या लोकप्रतिनिधीचा आलेला वाईट अनुभव त्यांनी माझ्यासोबत शेअर केलेला आहे. पण मुरली अण्णांबाबत या एका तक्रारीला जोडून दुसरी कुठलीच तक्रार माझ्याकडे आलेली नाही. जनरली काय होतं की आपण एखाद्याबद्दल काही मतं मांडली, जी चांगली वाईट कुठली असोत, तर लागलीच कमेंट्सच्या माध्यमातून किंवा माझ्या व्हॉट्सअपवर त्याच आमदाराबद्दल त्याच नेत्याबद्दल वेगवेगळ्या तक्रारी आल्याच म्हणून समजा. तो तसाच आहे. त्याच्या बाबतीत मला असा अनुभव आला आहे. पण खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या बाबतीत असं घडलं नाही. दुसरी गोष्ट अशी की ज्या महिलेनं ही तक्रार केली होती त्यांचं काम खरं तर अण्णांच्या सहकार खात्याशी संबंधित जरी असलं तरी ते थेट नाही आहे, थेट त्याच्याशी संबंधित नाही. ते त्यांचं कौटुंबिक खटल्यातलं आणि महत्त्वाचं म्हणजे न्यायप्रविष्ट असं एक ते प्रकरण आहे. बरं, मंत्री महोदयांच्या कार्यालयातून प्रतिसाद नाही असं त्या म्हणाल्या होत्या, तर तेही चुकीचं निघालं आहे. तुम्हाला स्क्रीनवर मी एक पत्रव्यवहार दाखवतो. कंप्लेंट अगेन्स्ट APMC पुणे त्याबाबतचा तो आहे. ज्यात तारीख बघा, 18 सप्टेंबरचा दुपारी 1:23 मेल आहे. मंत्र्यांच्या कार्यालयानं त्यांच्या अर्जाची दखल घेत ते पुढील कार्यवाहीसाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठवलेलं आहे. याबाबत कदाचित तक्रारदाराला माहिती नसावी, कारण हे इंटरनल मेलिंग आहे सरकारचं. पण कसं असतं, मी यापूर्वी बोललो आहे की दुःखी पीडिताला असंच वाटतं की माझं जे दुःख आहे ते जगातलं सगळ्यात मोठं दुःख आहे, त्याच्या पलीकडे दुःखाची परिसीमा असूच शकत नाही. यावर एक चांगलं गाणं आठवलं मला, जे खरं तर इथं लागू होत नाही, थोडंसं विपर्यस्त आहे ते. तुम्ही ऐकलं असेल, हिंदी सिनेमातलं गाणं आहे. दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना कम है, लोगों का गम देखा तो मैं अपना गम भूल गया, असं ते गाणं आहे. तुम्ही ऐकलं असेल. लोक आपल्याच दुःखात, म्हणजे आता तुम्ही म्हणाल हे गाणं का, तर हे तो जो नायक असतो तो जेव्हा बाहेर रस्त्यावर फिरतो आणि घरातून काहीतरी त्याचं जे दुःख घेऊन बाहेर पडलेला असतो, तर जगातली दुःख बघितल्यानंतर तो विसरून जातो की माझं दुःख तर किती छोटंच आहे. पण लोक आपल्याच दुःखांमध्ये समस्यांमध्ये इतके गुरफटून जातात की त्यांना आपल्या समस्यांच्या पुढे दुसरं काही दिसत नाही. मग यातून जे वैफल्य येतं ते काढायचं कुठे तर हिंदुत्वावर. तुम्ही सांगितलं आणि आम्ही हिंदुत्वासाठी मतदान केलं, तर बघा आमची कामच होत नाहीत आता. अहो, पण तुमचं काम करणं हे जर त्या मंत्र्याच्या अखत्यारीतच नसेल तर ते कसं होईल? तुमचं काम न्यायप्रविष्ट खटल्यात अडकलेलं आहे, त्यात सन्माननीय न्यायालयाचा अवमान त्या लोकप्रतिनिधींनी करावा असं तुमचं म्हणणं आहे की काय? असं असतानाही पुण्याचे खासदार आणि सहकार राज्यमंत्री मुरली अण्णा मोहोळ यांनी ते प्रकरण पुढच्या कार्यवाहीसाठी संबंधित विभागाकडे पाठवलेलं आहे.
तेही आपण व्हिडिओतून सूचना करण्याच्या तब्बल 22 दिवस आधी 18 सप्टेंबरला. कारण मुरली अण्णा हे सामान्य मराठी कुटुंबातून गरिबीच्या खस्ताखात मोठे झालेले आहेत. आज एका हमालाचा पोरगा देशाचा मंत्री होतो तरी त्याला आपल्या भूतकाळाची जाण आहे. या जाणीवेपोटीच आजवर शिक्षण समिती सदस्य ते नगरसेवक ते महापौर आणि आता थेट खासदार, केंद्रीय राज्यमंत्री हा प्रवास असाच नाही केला जात. जन्मताच तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांना गरिबीची आणि गरिबाची, आडल्या नडलेल्यांची जाण नसते. पण ज्यांनी ढुंगणावर ठिगळ लावलेल्या चड्ड्या घालून बालपण व्यतीत केलेलं आहे ना, शाळेत गेलेत तसेच, त्यांना गरजवंतांची जाण नक्कीच असते. मुरली अण्णांशी माझा व्यक्तिगत परिचय जरी नसला तरी त्यांच्या मित्रपरिवारातले काही लोक माझ्याही मित्र यादीत आहेत. त्यांच्याकडून मी नेहमी मुरली अण्णांचं कौतुक ऐकत असतो. मग मुरली अण्णांकडून असं दुर्लक्ष झालं असेल यावर मला तरी विश्वास नव्हता. पण या एका घटनेतून मला असंख्य लोकप्रतिनिधींना कान पिचक्या द्यायच्या होत्या म्हणून मी कालचा तो व्हिडिओ केला. मी ज्या मित्राला त्या ताईंचा नंबर देऊन त्यांच्या कामाचा फॉलोअप घ्यायला सांगितलं होतं त्याच्यामार्फत मला काल रात्री हा सगळा खुलासा प्राप्त झालेला आहे. पण माझ्या व्हिडिओमुळे आधीच हळवे असलेले आमचे मुरली अण्णा व्यथित झाले कमालीचे, असं मला समजलं आहे. एवढं सगळं करूनही आपण कुठेतरी कमी पडतो आहे हे शोधण्यासाठी कालची अख्खी रात्र जागून काढली म्हणे त्यांनी. आणि हा मग जो पत्रव्यवहार आहे तो सापडला आणि मग तो सापडताच त्याची कॉपी सकाळी माझ्यापर्यंत पोहोचवली. तुम्ही ते पत्र मगाशी पाहिलं आहे, आता पुन्हा पहा स्क्रीनवर. त्यात 18 तारखेलाच एकंदर जे काही प्रकरण आहे त्यावर कार्यवाहीचा मेल गेलेला आहे. आता या सगळ्या प्रकरणात चूक कोणाची हा प्रश्न होतो. एखाद्या प्रामाणिकपणे अहोरात्र खपून काम करणाऱ्या लोकप्रतिनिधीला अनावधानानं मी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. माझ्याकडे मदत मागणाऱ्या माझ्या एका हिंदू मराठी भगिनीचा आक्रोश आणि हिंदुत्वावर येणारं बालन मला सहन झालं नाही आणि त्या उद्वेगातून मलाही तात्काळ न्यायाची घाई झाली जणू काही. मी मागची पुढची कुठलीही चौकशी न करता, विशेषतः संबंधित जबाबदार व्यक्तीकडे ती चौकशी न करता राग व्यक्त केला. हे माझं चुकलं आहे. इतर कोणी मुरलेला राजकारणी इथे असताना मुरली अण्णांच्या जागी तर मी त्याची माफी मागितली नसती. कारण हे सगळे एकाच माळेचे मणी असतात, पक्के बनेल असतात. पण मुरली अण्णा मूळ हा तसा नाही आहे. हा एक तरुण आहे, खरंच समाजासाठी झटत असतो. त्याच्या मेहनती कारकिर्दीवर संशयाचं मळं उभं करणारा सवाल मी विचारणं हे चुकीचंच होतं. लोकप्रतिनिधींच्या कार्यालयात असतात काही चाय से किटली गरम असतात ना, आणि त्यांच्यामुळेही जनसामान्यांमध्ये आमदार, खासदार, मंत्र्यांबाबत गैरसमज पसरतात. तसा काही प्रकार इथंही झाला असावा. पण त्यामुळे मंत्री महोदय मुरली अण्णांना दोषी देणं चुकीचंच होतं. मी माझ्या या आक्रस्ताळ्या कृतीबद्दल अण्णांची आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या तमाम पुणेकरांची जाहीर माफी मागतो. यात मला कुठेही कमीपणा वाटत नाही आहे. कारण हे जे काही आहेत ते सगळे माझ्याच विचारसरणीचे आहेत. हे मी ज्या वाटेवर चाललो आहे त्याच वाटेवर चाललेले आहेत. आणि कमीपणा वाटणं वगैरे अजिबातच नाही. कारण माझं काहीच पर्सनल नसतं ना. माझं काही मुरली अण्णांशी वैयक्तिक काही नाहीच आहे. मी बोललो ते हिंदुत्वासाठी, माफी मागतो आहे तीही मी माझ्याच वाटेनं चालणाऱ्या एका हिंदुत्वाच्या शिलेदाराची, जनतेच्या सेवकाची. कारण यात अकारण त्या बिचाऱ्याला मनस्ताप झाला आहे. त्याबद्दल अण्णा मला माफ करा, खरंच माफ करा.